करमाळ तालुक्यातील केम येथे फिरस्ती कुत्र्यांनी पोल्ट्री फार्ममध्ये घुसून कोंबड्यावर केलेल्या हल्ल्यात पोल्ट्री फार्म चालवणाऱ्या दोघांचे अंदाजे 95,000चे नुकसान झाले। यात अनेक पक्षी मृत्युमुखी पडले। यातील एक घटना मागच्या आठवड्यात झाली तर दुसरी घटना दिनांक 25 जून रोजी घडली आहे। येथील मेघराज चव्हाण यांची स्वतःची पोल्ट्री आहे, तर विकास थोपटे हे बारामती ॲग्रोचे फार्म चालवतात। हे दोन्ही फार्म गावापासून 1 किलोमीटर अंतरावर आहेत। रात्रीच्या वेळी चव्हाण हे पक्ष्यांना चारा पाणी करून शेडला कुलूप लावून घरी आले। रात्रीच्या वेळी फिरस्ती 4 ते 5 कुत्रे शेडमध्ये घुसून पक्ष्यांना चावा घेऊन व काही पक्ष्यांना फस्तगत केले। यामध्ये 500 बॉयलर व 50 गावरान पिले मारले गेली। यांचे अंदाजे 80,000 रुपयांचे नुकसान झाले। चव्हाण यांनी शेतीला जोडधंदा म्हणून हा व्यवसाय केला होता। तसेच विकास थोपटे हे बारामती कंपनीचे फार्म चालवतात। त्यांच्या पण शेडमध्ये मागच्या आठवड्यात सुमारे 100 बॉयलर पक्षी मारले। यामध्ये बारामती ॲग्रोचे 10 ते 15,000चे नुकसान झाले आहे। तसेच गेल्या महिन्यात पाटील यांचे बारामती ॲग्रोचे सुमारे 1800 पक्षी मारले गेले। यामध्ये या कंपनीचे 1 लाखापर्यंत नुकसान झाले आहे। यामुळे केम येथे शेतकऱ्यांमधून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। याचा बंदोबस्त केम ग्रामपंचायतीने करावा अशी मागणी शिवसेना महिला आघाडी उबाटा गटाच्या तालुका प्रमुख वर्षाताई चव्हाण यांनी केली आहे। त्याचबरोबर दिनांक 27 रोजी अक्षय जळगर यांच्या 1 वर्षाच्या रेडकाला कुत्र्याने कानाला जखम केली आहे। ही कुत्री जंगली असण्याची शक्यता आहे असे अक्षय तळेकर यांनी सांगितले आहे। लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी संजय जाधव। लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा।